नमस्कार. सर्व शेतकऱ्यांना एक खुशखबर म्हणावं लागेल की 2023 मध्ये ज्यांनी रब्बी पीक विमा भरलेला आहे आणि ज्यांना काही मिळालेला आहे, पण बऱ्याच शेतकऱ्याला काय झालेलं आहे, थोड्याफार प्रमाणात 25% कमी मिळालेला आहे. आहे का नाही? अशा शेतकऱ्यांसाठी एक शासनाने परत काय केलेलं आहे, GR काढून ज्यांना कमी पीक विमा मिळाला आहे अशा शेतकऱ्यांना परत निधीची तरतूद करून परत काय करायचं आहे, ते शेतकऱ्याला निधी वाटायचा आहे. म्हणजे जे कमी प्रमाणात ज्यांना पीक विमा मिळाला होता का नव्हता रब्बीचा, त्यांना परत काय होणार आहे, मिळणार आहे. मग ते कोणाला मिळणार आहे की ज्यांनी त्यावेळेस त्यांना मिळालेलं आहे, ई पीक पाणी वगैरे सर्व व्यवस्थित गेलेलं आहे आणि 1000च्या आतमध्ये ज्या शेतकऱ्यांना मिळालेलं आहे, कमी मिळालेलं आहे, कमी प्रमाणामध्ये, आहे का नाही, अशा शेतकऱ्याला उर्वरित जी रक्कम आहे का नाही, ती काय होणार आहे, त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे. मग ते कोणत्या शेतकऱ्याला आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये, तर सर्व जिल्ह्यामधील जेवढ्या कंपन्या ला टेंडर दिलेला आहे का नाही, त्या सर्वच महाराष्ट्रामधील सर्वच म्हणावं लागेल, आहे की नाही, सर्व जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना काय होणार आहे, याचा लाभ मिळणार आहे. ज्यांना काही कमी प्रमाणात मिळालेला आहे अशांना काय होणार आहे, त्याचा थोडासा दिलासा म्हणून जी 25% रक्कम वाटत होते त्यातलीच उर्वरित रक्कम म्हटलं तरी काही अडचण नाही, ती रक्कम काय केली जाणार आहे, शेतकऱ्याला अदा केली जाणार आहे. त्या निधीची तरतूद शासनाने केलेली आहे आणि ते निधी वितरण करण्याचा काय केलेला आहे, योजना हाती घेऊन शेतकऱ्याच्या खात्यामध्ये काही दिवसातच काय होणार आहे, तो 2023चा जे रब्बी पीक विमा आहे ते काय जमा होणार आहे. ज्यांना कमी मिळालेला आहे अशांना राहिलेला सर्व उर्वरित जो पीक विमा आहे का नाही, त्यांच्या खात्यामध्ये DBTद्वारे काय होणार आहे, जमा होणार आहे, अशी शासनाने योजना आखलेली आहे. त्यामुळं मग आता येत्या काही दिवसामध्ये DBTद्वारे आधार लिंक जी बँक आहे त्या खात्यामध्ये तुमचं काय होणार आहे, शेतकऱ्यांचा पीक विमा जमा होणार आहे. ही एक काय केलेलं आहे, शेतकऱ्यांसाठी चांगली खुशखबर आहे असं म्हटलं तरी काही अडचण नाही. कारण थकीत जो पीक विमा होता ना, तो काय केलेला आहे, शासनाने देण्यास सुरुवात केलेली आहे, मंजुरी दिलेली आहे आणि ते येत्या काही दिवसामध्ये आपल्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. 2023चा रब्बी, 23-24चा जो रब्बी आहे, त्यांना ज्यांना पाठीमागं मिळाला आहे अशा शेतकऱ्यांना काय होणार आहे, मिळणार आहे. पण ज्यांना कमी मिळालेला आहे, कमी टक्केवारीमध्ये, अशा शेतकऱ्यांना काय होणार आहे, तो पीक विमा दिला जाणार आहे. येत्या थोड्या दिवसामध्ये काय होणार आहे, शेतकऱ्याच्या खात्यामध्ये DBTद्वारे जमा करण्याची प्रक्रिया चालू होणार आहे. धन्यवाद.